दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन केलं जाणार आहे। मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी प्रचंड आक्रमक आहे। काल शिंदेची शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसने आंदोलन केलेलं आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुद्धा आंदोलन केलं जात आहे। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण याबाबत बोलूया। बालाजी, आता आंदोलन करते तुमच्या सोबत आम्हाला शेजारी पाहायला मिळतात, काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे, काय नेमकी त्यांची मागणी आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून हे आंदोलन सुरू आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर हे सगळे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि सरकारने जी जमीन दिलेली आहे दीनानाथ मंगेशकर ट्रस्टला, ती जमीन परत घ्यावी अशी सगळी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी हे सगळं आंदोलन करतायत। आपल्यासोबत शहराध्यक्ष आहेत। काय काय आमच्या मागण्या 3 आहेत। एक, मंगेशकर हॉस्पिटलला जमीन ही पुणेकरांच्या सेवेसाठी देण्यात आली होती। तत्कालीन मुख्यमंत्री मान्य शरद पवार साहेबांनी पुणेकरांच्या भल्यासाठी जागा मोफत दिली। 6 एकर जागा जी हजारो कोटीची आहे। आमचा लता दिदींच्या संदर्भातला आदर कालही होता, आज उद्या पण राहील। पण आजचं मंगेशकर कुटुंब हे फक्त धंदा करायला बसलेलं आहे आणि काल 10 लाख रुपयासाठी आमच्या महिला भगिनीचा मृत्यू झालेला आहे, त्याला मंगेशकर कुटुंब जबाबदार आहे। त्याच्यामुळे ही मोफत दिलेली जमीन ही पुणेकरांची आहे, ती परत घ्यावी किंवा या ठिकाणी शासनाने त्यांच्याकडे हजारो कोटी रुपये निधी परत घ्यावा। त्याचबरोबर 34 कोटी रुपयाचा फंड आहे, ज्याच्यामधून खऱ्या अर्थाने मोफत गरजू गोरगरीब रुग्णांना मोफत सेवा दिली पाहिजे। त्या ज्या फंडमधला हात लावलेला नाही त्याची चौकशी व्हावी आणि या सगळ्या प्रकारात डॉक्टर घैसास असतील, लेबर रूमच्या कांगणे मॅडम असतील आणि या ठिकाणी जे काय गोसाई मॅडम आहेत बिलिंगच्या, त्यांच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। कारण त्यांनी त्या पेशंटला सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बाहेर बसून ठेवलं आणि त्याच्यावर ती मृत्यू महिलेला सामोरी गेलेली आहे। त्याच्यामुळे या हॉस्पिटलवर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत असताना या सगळ्या प्रकारची चौकशी होऊन पुणेकरांची हक्काची जमीन परत मिळावी ही आमची विनंती राहील। घडून 2 दिवस झालं, सरकार म्हणते अहवाल आल्यावर कारवाई करू। सरकार मंगेशकर कुटुंबियांकडे वेगळ्या नजरेने बघतंय, कुठेतरी ही अळीमिळी गुपचिडी आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा अहवाल चौकशी याच्यामध्ये पुणेकरांची आणि भिसे कुटुंबाची फसवणूक होऊ नये हीच आमची माफक अपेक्षा आहे। त्याच्यामुळं उद्या शासनाने काही केलं नाही तर आम्ही येणाऱ्या आठवड्यामध्ये हायकोर्टात जाणार आहोत आणि या मंगेशकर हॉस्पिटलला टाळच ठोकण्यात यावं ही आमची मागणी राहील। काय काय मागणी आहे तुमची? खरं तर जी गर्भवती महिला हॉस्पिटलमध्ये आली होती तिला उपचार न देता तिच्याकडे आधी पैशाची मागणी करण्यात आली। या हॉस्पिटलला वरती कडक शासन व्हावं ही आम्ही मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करत आहोत आणि निश्चितपणाने मनुष्यवधाचा गुन्हा देखील हॉस्पिटलवरती दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आज। तर पुण्यातलं होणारं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं हे आंदोलन आपण बघत होतो आणि यावेळेला प्रचंड आक्रमक भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। जोरदार घोषणाबाजी रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात सध्या होताना दिसते। जी घटना घडली त्याच्यामुळे रुग्णालय प्रशासनाचा निषेध सुद्धा हे सगळे कार्यकर्ते करताना आपण पाहतोय। फलकबाजी केलेली आहे, जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। सध्याचे दृश्य पुण्यातल्या मंगेशकर हॉस्पिटल बाहेरचे आपण बघतोय।